हॅलो, गुड मॉर्निंग ट्रेडर्स. आज 4 फेब्रुवारी 2025 वेळ झाली आहे प्री मार्केट इन्साइट्सची. मी अक्षय तुमच्यासाठी घेऊन आलोय प्री मार्केट इन्साइट्स. तर चला बघूया आपलं मार्केट आज कुठे ओपन होऊ शकतं, कोणत्या प्रकारची ऑपॉर्च्युनिटी संधी आज आपल्याला मार्केटमध्ये मिळू शकतात आणि त्यासाठी आपण कशा प्रकारे प्लॅन करू शकतो. सो काल या ठिकाणी मार्केट गॅप डाऊन ओपन झाले. त्याचं कारण होतं की ट्रम्प यांनी जे टॅरिफ्स इम्पोज केले होते कॅनडा, मेक्सिको आणि चायनावरती, त्यामुळे थोडंसं बेरिश सेंटिमेंट या ठिकाणी क्रिएट झालेलं होतं मार्केटमध्ये आणि थोडी अस्थिरता पण होती. सो तुम्ही बघू शकता निफ्टी या ठिकाणी गॅप डाऊन ओपन झाली आहे. बट त्या ठिकाणी लोअर लेवल्सला सस्टेन होतं थोडंसं, या ठिकाणी परत रिकवर होऊन क्लोज झाली. सो ज्या प्रकारे आपण डिस्कस केलं होतं की प्राइस जरी गॅप डाऊन झाली तर एक सेलिंग जरी बघायला मिळाली तर तुम्हाला एक या ठिकाणी हे 3 लेवल्स आपण ड्रॉ केलं तर यापैकी कुठेतरी सपोर्ट घेताना प्राइस दिसेल आणि तुम्ही बघू शकता की पहिल्या लेवललाच या ठिकाणी प्राइसने सपोर्ट घेतलेला आहे. आता आजचा प्लॅन काय असणार आहे ते पुढे बघूया. त्यापूर्वी जर युएस मार्केट्समध्ये काय झालं ते जर आपण बघितलं तर युएस मार्केट सुद्धा चांगल्या एक्सटेंडने या ठिकाणी गॅप डाऊन ओपन झाले होते. बट ते सुद्धा रिकव्हर करून क्लोज झालेत. त्याचं कारण असं आहे की जे टॅरिफ्स इम्पोज केले होते तर ते परत पॉज केले आहेत. तर 1 महिन्यासाठी ते टॅरिफ्स किंवा जे ड्युटीज जे इम्पोज करणार होते मेक्सिको, कॅनडा आणि त्यानंतर चायनावरती, तर ते थोडंसं 1 महिन्यासाठी या ठिकाणी थांबवले गेले आहेत. तर थोडंसं काहीतरी चर्चा झाली आणि ते थांबलेत. सो यामुळे जे मार्केट्स परत या ठिकाणी थोडंसं पॉझिटिव्ह टर्नआउट आपल्याला या ठिकाणी बघायला मिळालं. डॉलर इंडेक्स जर बघितला आपण तर डॉलर इंडेक्स आणखी हायर लेवल्सलाच आहे. क्रूड ऑइल जर आपण बघितलं तर ब्रेंट ऑइल ट्रेड करतंय सेम लेवल्सलाच फ्लॅट ट्रेड करतंय. बिटकॉइन या ठिकाणी आपल्याला परत रिकव्हर होताना दिसलाय. इंडिया विक्स जर आपण बघितलं तर इंडिया विक्स या ठिकाणी विक्स परत ड्रॉप झालंय बजेटमुळे. जे विक्स वाढलं होतं ते बजेटमुळे वाढलेलं विक्स आता या ठिकाणी परत सेटल होताना दिसतंय. जसं आपण चर्चा केली होती की बजेट नंतर ही व्हॉलॅटिलिटी परत पुढे सेटल होत जाईल आणि कमी होत जाणार आहे, ती होतीये. आता गिफ्ट निफ्टी सध्या ट्रेड करते 23,537 या लेवलला, जे आपल्याला जवळपास 123 पॉईंटचा गॅप अप सजेस्ट होतोय. बट निफ्टी 100 पॉईंटच्या आसपास गॅप अप या ठिकाणी आज ओपन होऊ शकते. जर आज 100 पॉईंटचा जर गॅप अप झाला तर आपण कशाप्रकारे ट्रेड करू शकतो किंवा काय प्लॅन करू शकतो, चला बघूयात. तर आज पण खूप सिंपल स्ट्रॅटेजी आपली असणार आहे. ही कॅन्डल तुम्हाला दिसते डेली टाइम फ्रेम, एक छोटीशी कॅन्डल या ठिकाणी प्रिंट झालेली आहे हॅमर सारखी. तर या कॅन्डलचा हाय ब्रेक होतं तर हाय ब्रेक होणारच ऑब्व्हियसली, कारण गॅप अप या ठिकाणी प्राइस ओपन होते. तर आपल्याला एक 23,600 हे तुमचं पहिलं टार्गेट या ठिकाणी अपसाईड आपल्याला बघायला मिळू शकतं. थोडंसं एक डेफिनेटली एक बाउन्स किंवा एक अपसाईड मूव्ह मार्केटमध्ये या ठिकाणी मिळण्याची प्रोबॅबिलिटी थोडंसं आज या ठिकाणी जास्त दिसते. सो छोट्या टाइम फ्रेमवर जर या ठिकाणी आलो आपण, सो तुम्ही बघू शकता की ह्या लेवल्स आहेत. सो डेफिनेटली या लेवलने काम केलंय. जसं ज्या प्रकारे प्राइस काल कॅपडाऊन ओपन झाली, ती प्राइस सस्टेन झाली आणि त्यानंतर रिकव्हर होऊन थोडंसं हायर लेवल्सला क्लोज झाली. सो इथे गॅप पण हा फील होणार आहे. सो शक्यता ह्या गोष्टीची आहे. तर तुम्ही बघा प्राइस जर या ठिकाणी 100 पॉइंट्स गॅप अप जर ओपन होतोय, सो प्राइस जर इथे कुठे 350 ते 450 या लेवलच्या आसपास जर ओपन झाली किंवा 500 या लेवलच्या आसपास जर ओपन झाली, तर शक्यता काय आहे की प्राइस या ठिकाणी खाली जर आली, हा गॅप फील होतोय, तर इथनं परत या ठिकाणी प्राइस वर जाऊ शकते. ही एक पहिली प्रोबॅबिलिटी आहे. किंवा प्राइस ओपन होताच सरळ वर जाईल आणि त्यानंतर प्राइस खाली येऊ शकते. ओके. सो ही एक प्रोबॅबिलिटी आहे. पण कोणत्याही कंडिशनमध्ये आपल्याला सेलिंग करायची नाहीये. कारण इथे सेलिंगच्या अपॉर्च्युनिटीज तेव्हाच असतील ज्यावेळी इथे जो हे तुम्हाला कालच्या दिवसाची जी काही प्राइस ॲक्शन दिसते, या पूर्ण प्राइस ॲक्शनच्या खाली जर प्राइस या ठिकाणी क्लोज झाली, तरच या ठिकाणी आपण सेल करणार आहोत. तोपर्यंत जो पण या ठिकाणी रिट्रेसमेंट येईल, जो पण एक डीप येईल, ती डीप आपण बाय करा. तुम्हाला डेफिनेटली एक छान अपॉर्च्युनिटी मिळेल बाय करण्यासाठी. म्हणजे जी पण एक डीप येईल त्याला जर तुम्ही कॉल बाय केला, तर एक चांगल्या प्राइसला पण तो कॉल मिळेल आणि डेफिनेटली प्रॉफिट होण्याचे किंवा हे ज्यानंतर पण प्राइस वर जाईल, तर तुम्हाला एक चांगला प्रॉफिट होण्याचे चान्सेस जास्तीत जास्त असतील. सो येस, बाय ऑन डिप्स ही आजची स्ट्रॅटेजी आपली असणार आहे आणि जे अल्टिमेट टार्गेट वरच्या बाजूला दिसून येत आहे ते 23,700 या ठिकाणी दिसून येतं आणि ही एक रेझिस्टन्स ट्रेंड लाईन जी आपण मोठ्या टाइम फ्रेमवर ड्रॉ केली आहे, या ट्रेंड लाईनकडे सुद्धा प्राइस या ठिकाणी अप्रोच करू शकते. सो मोठ्या टाइम फ्रेमवर जर तुम्ही बघितलं तर प्राइस या ठिकाणी गॅप डाऊन ओपन थोडंसं रिट्रेस केली, तर हा हाय तुमचं पहिलं टार्गेट आहे आणि नंतर ही ट्रेंड लाईन तुमचं या ठिकाणी सेकंड टार्गेट आहे. सो पहिलं टार्गेट असणार आहे 23,600, दुसरं टार्गेट असणार आहे 23,750. असे 2 टार्गेट्स या ठिकाणी अपसाईड आपल्याला सध्या दिसून येतात आणि त्यानंतर मग पुढे आपण बघू शकतो, की सध्या मार्केट असं पण नाहीये, की एकदम अप ट्रेंड मध्ये कन्व्हर्ट झालं. म्हणजे हा जो काही डाउन ट्रेंड सुरू होता, आता अप ट्रेंड सुरू होतोय, असं आणखी काही कन्फर्मेशन नाहीये.
बट येस, जे रिट्रेसमेंट्स येतात डाउन ट्रेंडमध्ये पण ज्यावेळी प्राईस असते, तर असं नसतं की प्राईस सरळ खाली जाते. सो एक प्राईस खाली जाणार, परत एक लोवर हाय बनवणार, परत खाली जाणार, परत एक लोवर हाय बनवणार. सो हा एक लोवर हाय सध्या या ठिकाणी बनण्याच्या तयारीत आहे. सो हे लक्षात ठेवा. सो प्राईस कुठनं पण या ठिकाणी ह्या ट्रेंड लाईनपासून पण आपल्याला पुढे जाऊन रिव्हर्सल बघायला मिळू शकतं आणि प्राईस परत खाली येऊ शकते. सो आपल्याला तोपर्यंत आजसाठी जी स्ट्रॅटेजी आहे, आज जे आपल्याला मूव्हमेंट मार्केटमध्ये बघायला मिळू शकते, ते थोडंसं बुलिश मिळू शकतं. सो त्यामुळे बाय ऑन डिप्स ही स्ट्रॅटेजी आज इंट्राडेसाठी या ठिकाणी आपण इम्प्लिमेंट करणार आहोत. सो या प्रकारे प्रॉपरली आपल्याला प्लॅन करायचं आणि लक्षात घ्या, सेल आपण तेव्हाच करणार आहे ज्यावेळी एक सिग्निफिकंट हे जे लेव्हल्स तुम्हाला आपण ड्रॉ केलेत, या लेव्हल्सच्या खाली प्राइस क्लोज होईल त्याच वेळी आपल्याला या ठिकाणी सेल करायचं आहे. म्हणजेच पुट बाय किंवा शॉर्ट साइड आपल्याला या ठिकाणी विचार करायचा आहे. अँड बँक निफ्टीमध्ये जर आपण बघितलं, तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा एक साइडवेज प्राइस एक्शन आपल्याला बघायला मिळाले. सो आज बँक निफ्टी गॅप अप ओपन होते आणि बँक निफ्टी जर 49,650 या लेव्हलच्या वर जर सस्टेन करते, तर बँक निफ्टीमध्ये सुद्धा खूप छान टार्गेट्स आपल्यासाठी वरच्या साईडला ओपन होत आहे. जवळपास 50,000 पहिलं टार्गेट असेल आणि 50,400 हे या ठिकाणी सेकंड टार्गेट बँक निफ्टीमध्ये दिसून येत आहे. त्यानंतर जर आपण सेन्सेक्स आणि मिड कॅप निफ्टी जर बघितलं, तर सेन्सेक्स ची आज एक्सपायरी आहे. सर्वांना माहिती आहे आज सेन्सेक्सची या ठिकाणी एक्सपायरी आहे. सो आज जर सेन्सेक्स या ठिकाणी 77,000 या लेव्हलच्या 77,500 या लेव्हलच्या वर जर सेन्सेक्स सुद्धा सस्टेन केलं सेन्सेक्सने, तर जवळपास 77,900 आणि त्यानंतर नेक्स्ट टार्गेट जे दिसून येत आहे ते 78,300 असे 2 टार्गेट्स अपसाईड आपल्याला सेन्सेक्समध्ये बघायला मिळू शकतात. तर आणखी एक गोष्टीची प्रोबॅबिलिटी आहे. थोडंसं मोठ्या टाईम फ्रेमवर जर आपण बघितलं, तर एक चित्र आपल्याला आणखी दिसतंय. की इथे प्राइस जर गॅप अप ओपन होतीये, तर या ठिकाणी जर प्राइस खाली आली आणि परत ज्यावेळी वर जाण्याची वेळ येईल, एक हा गॅप फिल झाल्यानंतर खाली जर आली, परत वर जाण्याची जर वेळ आली आणि प्राइस जर सकाळचा जो काही जिथे ओपन झाली ती या हायच्या वर नाही जाऊ शकली, ओके, आणि तिथे रेझिस्टन्स प्राइसला फेस होतोय. सो इथनं जर परत सेलिंग जर आली आणि प्राइस जर असं खाली येते, तर लक्षात घ्या की प्राइस ही लेव्हल अप्रोच करू शकते. ही जी लेव्हल दिसते तुम्हाला 23,100 या लेव्हलपर्यंत या ठिकाणी प्राइस खाली येईल. हे एक गोष्ट लक्षात ठेवा आणि त्याच वेळी तुम्ही सेल करणार आहात ज्यावेळी ही लेव्हल ब्रेक होईल. सो इथे आपल्याला या ठिकाणी पुट बाय करायचा आहे. सो दोन्ही बाजूला आपला प्लॅन क्लिअर आहे. जर इथे या ठिकाणी या लेव्हलच्या वर सस्टेन केलं तर बाय करणार आणि इथे या लेव्हलच्या खाली सस्टेन केलं तर या ठिकाणी आपण सेल करणार. सो असं जर तुम्ही प्लॅन करताय तर डेफिनेटली तुम्हाला प्रॉफिटच होईल. सो प्रॉपर प्लॅन ज्यावेळी मार्केटमध्ये करतो त्यावेळी एक्झिक्युशन सोपं जातं. गोष्टी जर आपल्या प्लॅननुसार काम करत आहेत तर डेफिनेटली प्रॉफिट होतोच. सो येस, प्लॅन अकॉर्डिंगली आणि प्रॉपर रिस्क अँड मनी मॅनेजमेंट सोबत ट्रेड करा. ओव्हर एक्सपोज करू नका. सेन्सेक्समध्ये आपण काय होतंय की सध्या खूप ट्रेडर्सला मी बघतोय की जे पहिले झिरो ट्रेड करायचे, जे या ठिकाणी गॅम्बलिंग करायचे, तर आता सेन्सेक्समध्ये ते प्रमाण खूप जास्त वाढलंय. म्हणजे सेन्सेक्समध्ये त्यांना असं वाटतं की ₹50 प्रीमियम घेतला की तो अचानकच 100-200 होईल. होतात कधी-कधी, पण प्रत्येक वेळी होत नाही. सो ही गॅम्बलिंग करू नका. मोस्ट ऑफ ट्रेडर्स लॉसेस करतायत. सो प्रयत्न करा की हेज करून किंवा स्ट्रॅटेजीज इम्प्लिमेंट करून आपण कसं ऑप्शन्स ट्रेड करू शकतो. नेकेड ऑप्शन्स बाय करू नका. जास्त आउट ऑफ द मनी ऑप्शन्स बाय करू नका. आणि जरी तुम्ही करताय तर खूप कमीत कमी कॅपिटल सोबत करा. जरी तुम्ही ते ₹50 ऑप्शन्स तुम्हाला असं वाटतंय की 100-200 होतील, तर तिथे 1 किंवा 2 लॉट सोबतच या ठिकाणी काम करा. जरी लॉस होईल, तर एक छोटा लॉस तुम्हाला त्या ठिकाणी होणार आहे. सो येस, हॅव अ प्रॉफिटेबल डे अहेड. सर्व रूल डिसिप्लिन आणि या ठिकाणी याच्यासोबत शिस्त जी असते त्यासोबतच ट्रेड करा. अँड एन्जॉय टुडेज ट्रेडिंग सेशन. भेटूया नेक्स्ट इन्साइट्समध्ये. तोपर्यंत थँक यू सो मच एव्हरीवन. हॅव अ नाईस डे.